राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका। उद्याच्या 7 तारखेला तुम्हा आम्हा सगळ्या मंडळींना मतदान करायचं आहे। हे मतदान करत असताना सांगोला तालुका विकास आघाडीने आपल्या पुढे 3 उमेदवार दिलेले आहेत। किरण भाऊ पांढरे जिल्हा परिषदेला, या विभागातून छायाताई कोळेकर पंचायत समिती गणाला आणि अमृत पाटील हातीत गटाला। आपल्या सगळ्या मंडळींना माहिती आहे आज या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर सगळ्यांची नावं घेत नाही, पण सध्या आपल्याला माहिती आहे ग्रामीण भागामध्ये बैलगाडा शर्यतीचं वातावरण फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि म्हणून मी आणि आमदार साहेबांनी ठरवलं की कोळे गटातून उमेदवार असे द्यायचे, त्या शर्यतीला जशी 2 खोंड असते तशी ही 2 खोंड आम्ही या गटामधनं दिलेली आहे आणि कासरा धरायला कोणतं लागतं आणि म्हणून ही कासरा धरायला आमच्या छायाताईला आम्ही इथं 3री उमेदवारी दिली आहे। मला या निमित्तानं सांगायचं आहे, या सभेची गर्दी बघितल्यानंतर कुठल्या ज्योतिषानं या गटाचा निकाल सांगायची काही आवश्यकता नाही। आज या गटाचा निकाल या ठिकाणी लागलेला आहे। उद्याच्या 7 तारखेला मतदान करून 9 तारखेला सबंध तालुक्याचा दौरा करत असताना अशाच पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद या तालुक्यामध्ये आम्हाला मिळत आहे। गेल्या 25 वर्षाच्या काळामध्ये मी आणि आमदार साहेबांनी या तालुक्याच्या विकासासाठी रात्रीचा दिवस केला, रक्ताचं पाणी केलं। परंपरेनं दुष्काळी असलेल्या तालुक्याचा दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी अहोरात्र कष्ट केलं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्या सगळ्या भागाचे साक्षीदार आपण आहात। गजेंद्रनी उल्लेख केल्याप्रमाणे एक दिवशी आम्ही दोघांनीही टेंबू योजनेला कामाला उशीर लागत होता। आमदार साहेब नवीन आहे, त्यांच्याही माहितीसाठी सांगतो, गजेंद्र आपण सगळी मंडळी 40 गाड्या घेऊन आम्ही आमदार साहेब टेंबूला गेलो आणि टेंबू पासून पूर्ण दिवसभर या कॅनलचा सगळा सर्वे केला सांगोल्यापर्यंतचा। त्यामध्ये आटपाडी तालुक्यामध्ये एक कोर्ट केस आणि जुजारपूरला एक कोर्ट केस होती, त्यामुळे संबंध कॅनलचं काम राहिलेलं होतं। शशिकांत शिंदे हे या राज्याचे पाटबंधारे मंत्री होते, त्यांना बरोबर आम्ही दिवसभर घेतलं होतं आणि त्यानंतरच्या काळामध्ये त्या दोन्ही शेतकऱ्यांना दिवसभर आम्ही समजावून सांगून या कॅनलचा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर 7-1 महिन्याच्या काळामध्ये टेंबूचं पहिलं पाणी आलं आणि या पाण्याचं पूजन या आपल्या कोळी गटाच्या ओढ्यामध्ये आपण केलेलं आहे। याचे तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात। या गावामध्ये आल्यानंतर परमपूज्य कैलासवासी कोळेकर स्वामी महाराजांना विनम्र अभिवादन केल्याशिवाय सभेची सुरुवात होत नाही। त्या कोळेकर